नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी नोकऱ्यांच्या जाहिरातींची आतुरतेने वाट बघत असतात. या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबरी आहे. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग येत्या 2-3 महिन्यामध्ये मेगा भरतीचे आयोजन करणार आहे. या मेगा भरतीमध्ये स्टाफ नर्सेस तसेच इतर अनेक पदांच्या जाहिराती येणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या पदासाठी किती जागा असतील याबद्दल चर्चा करूया. तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि महाराष्ट्र राज्यातील पदभरतींच्या जाहिरातींच्या माहितीसाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या सर्व माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने गट क ची 5307 पदांची तसेच गट ड ची 1888 पदांची पदभरती करायचं ठरवलं आहे. तर ही पदभरती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा MPSC मार्फत करावयाची याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी मंत्रालयाकडे मागवले आहे. याबाबतचे पत्र तुम्हाला या स्क्रीनवरती दिसेल. तर या पत्रामध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालयाचे हे पत्र आहे. दिनांक 10 जुलै 2026चे हे पत्र आहे. ते पत्र देण्यात आले आहे प्रति माननीय प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई आणि याचा विषय आहे गट क व गट ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत. आता हे पूर्ण पत्र वाचत बसण्यापेक्षा आपण याच्यामधले महत्त्वाचे पॅराग्राफ वाचूयात. तर यामध्ये आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेले सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळे यांचे अधीनस्थ गट क व गट ड मधील रिक्त पदे भरणे आवश्यक आहेत. सद्यस्थितीत सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक परिमंडळे यांच्याकडून प्राप्त माहितीवरून गट क ची रिक्त पदे 5307 व गट ड ची रिक्त पदे 1888 अशी एकूण 7195 पदे रिक्त आहेत. तर याच्यामधला लास्ट पॅराग्राफ बघा. यास्तव शासनास विनंती करण्यात येते की नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्यांच्याकडील गट क व ड संवर्गातील रिक्त पदे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूनामावली प्रमाणित करून घेण्याबाबत व पदभरती प्रक्रिया TCS ION टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे मार्फत करण्यात यावी याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शनपर आदेश व्हावेत ही विनंती. हे पत्र दिलं आहे सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी प्रधान सचिव मंत्रालय यांना. तर यांचं म्हणणं आहे की ही जी भरती आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS किंवा मग MPSC मार्फत घ्यावयाची याच्याबद्दल मार्गदर्शन त्यांनी मागवलेलं आहे. तर अशा प्रकारे येत्या काही दिवसात किंवा येत्या काही महिन्यामध्ये आरोग्य सेवा विभागाची मेगा भरती होणार आहे, ज्याच्यामध्ये गट क ची 5307 व गट ड ची 1888 अशी एकूण 7195 पदांची मेगा भरती आरोग्य सेवा करणार आहेत. तर याच्यामध्ये नर्सेससाठी किती जागा आहेत आणि इतर पदांच्या किती जागा आहेत याबाबतीत एक शासन निर्णय आरोग्य विभागाने काढलेला आहे, तो आपण बघूया. मी जो GR वाचून दाखवत आहे तो GR जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही गुगलवरती महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय टाईप करा. त्याच्यानंतर ओपन होईल महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयाचे पेज. त्याच्यामध्ये तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दिनांक 24 जून 2026 टाकायचे आहे. त्याच्यानंतर जे ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तो GR दिसेल, तो तुम्हाला ओपन करून बघता येईल. तर बघा, राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा GR आहे. तो आहे दिनांक 24 जून 2026चा. तर याच्यामध्ये बघा 67 पेजेसचा हा GR आहे. याच्यामधले आपण काही ठराविक ज्याच्यामध्ये स्टाफ नर्सेसची पदे आहेत ते आपण बघूया. तर याच्यामध्ये बघा, शासन निर्णय राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्णसंस्थांसाठी शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 ते 3 मधील पदांच्या आकृतिबंधानुसार आवश्यक असलेल्या 7955 पदांपैकी वेळोवेळी उच्चस्तर सचिव समितीने यापूर्वीच मान्य केलेली 2732 पदे वगळून मंजूर केलेली 5223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. उक्तप्रमाणे नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्था व पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. तर बघा, जिल्हा रुग्णालयाकरिता पदनिर्मिती आरोग्य सेवा विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जेवढे सुद्धा रुग्णालय आहेत त्यांच्यामध्ये किती पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे ते याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, पदनाम वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया बदरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी वर्ग 2, परिसेविका, अधिपरिचारिका, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, सफाईगार, शिपाई, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, त्याच्यानंतर अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशा सर्व प्रकारच्या पदांच्या जागा आहेत. आता याच्यामध्ये आपण अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्सेसच्या किती जागा आहेत बघूया. तर याच्यामध्ये बघा, अधिपरिचारिकांच्या 41 जागा दिसत आहेत. म्हणजे ठाण्याच्या रुग्णालयामध्ये अधिपरिचारिकाच्या एकूण 41 जागांची पदनिर्मिती झालेली आहे.
त्याच्यानंतर बघा जिल्हा रुग्णालय बीड, याच्यामध्ये वरीलप्रमाणेच पदं आहेत. याच्यामध्ये अधिपरिचारिका पदांच्या 50 जागा दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट अकोला. अकोला 100 खाटासाठी नव्याने निर्माण करावयाच्या नियमित पदांचा तपशील. याच्यामध्ये सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी इत्यादी पदे आहेत आणि याच्यामध्ये बघा अधिपरिचारिका पदांची 27 पदे आहेत. त्याचप्रमाणे इतरही पदं आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशा प्रकारे सर्व पदांची पदभरती आरोग्य विभाग यामध्ये करणार आहे. त्याच्यानंतर बघा सामान्य रुग्णालय मंचर, आंबेगाव जिल्हा पुणे, याच्यामध्ये सुद्धा वरीलप्रमाणेच पदं आहेत. याच्यामध्ये आपण फक्त अधिपरिचारिका या पदांची जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, कारण एवढे 67 पेजेस जर वाचले तर आपल्याला जवळपास 2 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. त्याच्यामुळे आपण थोडक्यामध्ये काही पदांचंच याच्यामध्ये हे करूया. तर याच्यामध्ये बघा अधिपरिचारिकांच्या 33 जागा. त्याच्यानंतर अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्गाचे आकृतिबंध दर्शविणारे प्रपत्र 2, याच्यामध्ये सुद्धा अधिपरिचारिका पदांच्या 4 जागा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सामान्य रुग्णालय इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर, याच्यामध्ये अधिपरिचारिका पदांच्या 25 जागा आहेत. त्याच्यानंतर आहे संदर्भ सेवा रुग्णालयाकरिता पदनिर्मिती, संदर्भ सेवा रुग्णालय ठाणे. तर याच्यामध्ये बघा अधिपरिचारिका पदांच्या याच्यामध्ये आहे अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका. अधिपरिचारिका पदांच्या जागा याच्यामध्ये अधिपरिचारिका पदांच्या 144 जागा आहेत. त्याच्यानंतर संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, तर नाशिकमध्ये सुद्धा कर्करोग विभाग, बधिरीकरण तज्ज्ञ अशा डॉक्टर्स संवर्गातल्या जागा आहेत. याच्यामध्ये आहे अधिपरिचारिका 40 जागा, अधिपरिचारिकाच्या 40 जागा. त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालयांचे 30 खाटावरून 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झालेल्या रुग्णालयांकरिता पदनिर्मिती. याच्यामध्ये बघा उपजिल्हा रुग्णालय अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती, उपजिल्हा रुग्णालय चिखली, जिल्हा बुलढाणा, अशा प्रकारे 13 उपजिल्हा रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये पदनिर्मिती झालेली आहेत. तर याच्यामध्ये बघा अधिपरिचारिकांच्या 5 जागा आहेत, म्हणजे प्रत्येक रुग्णालयाला 5 जागा. तर असे 13 संस्था आहेत. 13 संस्थाच्या 5 जागा म्हणजे 65 जागा याच्यामध्ये अधिपरिचारिकांच्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटावरून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये, तर याच्यामध्ये बघा उपजिल्हा रुग्णालय अकोट, अशा एकूण 6 संस्था आहेत, उपजिल्हा रुग्णालये आहेत ज्याच्यामध्ये पदनिर्मिती झाली आहे. याच्यामध्ये प्रत्येकी अधिपरिचारिका पदाच्या 20 जागा आहेत. तर 20 जागा गुणिले 6 करा, तर 120 जागासुद्धा याच्यामध्ये आहेत. अधिपरिचारिकांच्या 120 जागा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहेत. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय 50 खाटावरून 100 खाटा श्रेणीवर्धित झालेल्या रुग्णालयाकरिता पदनिर्मिती. याच्यामध्ये सुद्धा 6 संस्था आहेत. या 6 संस्थांमध्ये प्रत्येकी अधिपरिचारिका 15 आहेत. प्रत्येक रुग्णालयाकरिता 15 अधिपरिचारिका आहेत. 15 × 6 करा, 90 जागा, जवळपास अधिपरिचारिकांच्या 90 जागा या रुग्णालयांमध्ये आहेत. त्याच्यानंतर आहे स्त्री रुग्णालय, वुमन्स हॉस्पिटलसाठी पदनिर्मिती केलेली आहे, ज्याच्यामध्ये नवीन स्त्री रुग्णालय हिंगोली व स्त्री रुग्णालय नाशिक याच्यामध्ये अधिपरिचारिका पदांच्या 20 जागा आहेत. तर या म्हणजे हिंगोलीला 20 आणि नाशिकला 20 अशा एकूण 40 जागा. त्याच्यानंतर स्त्री रुग्णालय ठाणे, ठाणेकरिता नवीन पदनिर्मिती झालेली आहे. याच्यामध्ये आहे बालरोग परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका यांच्या 60 जागा. त्याच्यानंतर इतर अवैद्यकीय कर्मचारी, याच्यामध्ये सुद्धा अनेक जागा आहेत, तुम्ही स्क्रीनमध्ये वाचू शकता. त्याच्यानंतर आहे स्त्री रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय अधिकारी गट वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा आहे. त्याच्यानंतर अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका, याच्यामध्ये अधिपरिचारिका पदांच्या 110 जागा आहेत. हे आपण जे अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका आणि परिसेविका वाचत आहोत, हे सगळं प्रमोशनचे पद आहेत. हे अधिपरिचारिका यांच्यानंतर त्यांचं प्रमोशन होऊन ते अधिसेविका आणि सहाय्यक अधिसेविका होतात. त्याच्यानंतर बघा ट्रॉमा केअर युनिट चाळीसगाव, ट्रॉमा केअर युनिट मेहकर, अशा प्रकारे 5 संस्था आहेत. याच्यामध्ये अधिपरिचारिकांच्या प्रत्येकी 3 जागा आहेत. 5 × 3 म्हणजे 15 जागा.
त्याच्यानंतर आयुष रुग्णालय पुणे, आयुष रुग्णालय नंदुरबार, आयुष रुग्णालय अहिल्यानगर अशा प्रकारे हे 4 संस्था आहेत. याच्यामध्ये अधिपरिचारिकांच्या जागा नाही आहेत. त्याच्यानंतर नवीन ग्रामीण रुग्णालय झालेले आहेत जवळपास घुग्घूस तालुका, जिल्हा चंद्रपूर. असे एकूण 13 ग्रामीण रुग्णालये आहेत. याच्यामध्ये अधिपरिचारिकांच्या प्रत्येकी 7 जागा आहेत. तर 13 मल्टिप्लाय बाय 7 करा, 91 म्हणजे 91 जागा अधिपरिचारिकांच्या तयार झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे विविध पदांची निर्मिती झालेली आहे आणि त्या पदांची पदभरती करण्यासाठी आणि त्यानंतर त्याच्या वेतनावर होणाऱ्या खर्चासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या अधीनस्थ जेवढेसुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही भरती होणार आहे. या सर्व भरतीमध्ये स्टाफ नर्सेसच्याच म्हणजे अधिपरिचारिकांच्या जवळपास अंदाजे 1000 पेक्षा जास्त जागा निघण्याची शक्यता आहे. तसेच इतरही पदे जसे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वर्ग 4ची शिपाई, सफाईगार इत्यादी सर्व पदांची भरती होणार आहे. तसेच 3 वर्षापूर्वी म्हणजेच 2023मध्ये DMER म्हणजे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची पदभरती निघाली होती. ज्याच्यामधील तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी स्टाफ नर्सची एक्झाम दिलेली असेल. ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे 2 ते 3 मार्क्सने किंवा 5 ते 10 मार्क्सांनी रिझल्ट राहिलेला असेल. त्यांनी त्यावेळेस ज्या चुका केल्या, जो त्यांचा अभ्यास कमी पडला, तो त्यांनी यावेळेस कंप्लीट करायला पाहिजे. त्यांना आता जाहिरात निघेल तेव्हा निघेल. या मधल्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करण्याची संधी मिळत आहे. तुम्ही अभ्यास आधीच करून ठेवा. आणि महाराष्ट्रामधील भविष्यामधील होणाऱ्या पदभरतींच्या जाहिरातींच्या माहितीसाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या सर्व माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.